नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज दोन्हीही शिवसेनेच्या जंगी सभा होत आहेत किंवा आता झाल्याही असते तेव्हा नाही, पण आपल्याला त्याबद्दल उद्या बोलायचं आहे. आज बोलायचे ते देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा 2024मध्ये भारतीय जनता पक्षाचा साफ पराभव झाल्यावरती या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. मी त्यापासून पळून जात नाही आणि मला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा आहे. मी पक्ष संघटनेत काम करू इच्छितो असं सांगितलं, परंतु श्रेष्ठींनी ते काही ऐकलं नाही. आधी सांगितलं थोडे दिवस थांबा आणि मग आपण विचार करू. त्यानुसार काल सभा झाली, काल बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्राचे सगळे कोर कमिटीचे नेते होते. त्याचबरोबर अमित शहा, नड्डाजी, विनोद तावडे जे आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उचलत आहेत आणि कदाचित 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर भाजपला यश मिळालं तर कदाचित विनोद तावडेच इकडे येतील का, किंवा विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप या निवडणुका लढवेल का, अशी चर्चा आहे सुरू आहे. पण अजूनही त्या चर्चेला आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे आणि फडणवीसांना सांगितलं आहे की तुम्ही राजीनामा वगैरे देऊ नका, तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. पक्षांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं की देवेंद्रजी, ह्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे आणि म्हणून तुम्ही राजीनामा देण्याचं कारण नाही. आता हे सगळं जे दिसतं आपल्याला पाहायला मिळतं, ऐकू येतं, हे अधिकृतपणे कोणीही भाजप हा पक्षशिस्त पाळणारा पक्ष आहे, पण कुठल्याही पक्षामध्ये अंतर्गत दुहीची बीजं असतात, त्याप्रमाणे भाजपमध्ये. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे एक सहकारी, आता या मोहित कंबोज यांच्याबद्दल, त्यांच्या एकूण उद्योगांबद्दल लोकांना माहिती आहे काय नेमकी ही व्यक्ती आहे, वल्ली आहे. त्यांनी असं ट्विट केलं होतं की थोडक्यामध्ये पक्षामधलेच काही जण टार्गेट करतायत त्यांना, अशा आशयाचं ते ट्विट होतं. आणि कंबोज हे फडणवीसांच्या जवळचे, म्हणजे फडणवीसांना काय आवडतं हे त्यांना माहिती आहे. फडणवीसांनी इशारा केल्यावरती काय करायचं तेही त्यांना माहिती आहे. म्हणजे पक्षामध्ये फडणवीसांना विरोध आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एक सुप्त संघर्ष पक्षामध्ये सुरू आहे. नितीन गडकरी एका बाजूला, देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजूला. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले मतभेद. त्याखेरीज चंद्रशेखर बावनकुळे हे शेवटी गडकरींच्या अधिक जवळचे आहेत. विनोद तावडे नितीन गडकरींच्या जवळचे आहेत आणि विनोद तावडे आता एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती यशस्वीपणे काम केलं आहे आणि त्यांना खड्यासारखं बाजूला टाकलं होतं देवेंद्रजींनी. ते आता पुन्हा कुठल्याही प्रकारची बंडाळी न करता जोमानं त्यांनी काम केलं आणि कदाचित त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात सुद्धा भविष्यात मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकेल. महाराष्ट्रात नाही, एकूणच त्यांच्यावरती एखादी मोठी जबाबदारी येईल आणि ती ते पार पाडतील अशी शक्यता खुद्द भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मंत्री, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असं भाकीत केलं होतं. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्रजी यांचे संबंध काही मधुर आहेत? अजिबात नाही. उलट चंद्रकांत दादांना दूर ठेवण्यामध्ये देवेंद्रजींनी यश प्राप्त केलेलं आहे. कोणीही आपल्या वरचढ होता कामा नये याची अतिशय नीट काळजी फडणवीस घेतात हे आपल्याला माहिती आहे. पण यावेळी मात्र श्रेष्ठींनी काय केलं आहे की निवडणुकीचे प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव ज्यांनी मध्य प्रदेशात यश मिळवलं, त्यापूर्वी अनेक ठिकाणी त्यांनी उत्तम कामगिरी भाजपसाठी केली. ते पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते ते, आणि अश्विनी वैष्णव जे रेल्वेमध्ये पण सनदी अधिकारी आहेत, अतिशय हुशार आहेत. 3 मंत्री 3 खाती ते सांभाळत आहेत. आणि या दोघांवर म्हणजे एक प्रभारी भूपेंद्र यादव आणि एक सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यावर एक जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे निवडणूक प्रभारी म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी. आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असं सांगण्यात आलं आहे. पण
मी या व्हिडिओचं टायटल देवेंद्रजींना बेसन असं का दिलं हे तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे की जरी देवेंद्रजींचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसला तरी देवेंद्रजींना सूचकपणे सांगण्यात आले आहे की कोणीही एक स्वतंत्रपणे कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेऊ शकणार नाही. कोर टीमला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यायला लागेल. कोणी एक नेता आहे अशा प्रकारे चालणार नाही हे सूचक शब्दामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, नेतृत्वाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. कोणत्याही एका नेतृत्वावरती महाराष्ट्रातला किंवा देशातला, महाराष्ट्रातला आता इथे विशेषत्वाने सांगितलं, एका नेतृत्वावरती पक्ष अवलंबून राहणार नाही. एकाच्या मर्जीने नव्हे तर कोर टीमला सोबत घेऊनच जावे लागेल. मवियाला जर थोपवायचं असेल महाविकास आघाडीला तर एकत्रितपणे, सामूहिकपणे, एकसंधपणे काम करावं लागेल. म्हणजे देवेंद्रजींनी फक्त प्रवीण दरेकर, राम कदम, प्रसाद लाड, मोहित कंबोज अशांनाच अवतीभोवती ठेवून राज्य करावं हे अपेक्षित नाही आहे. किंवा अन्य काही नेते आहेत त्यांचे ज्या लाडके नेते, लाडके सहकारी आहेत, गोपीचंद पडळकर त्यापैकी आहेत. यांना फक्त बरोबर ठेवून चालणार नाही, सगळ्या पक्षाला बरोबर घ्यावं लागेल. आणि मी म्हणेन ती पूर्व असंच खपून घेतलं जाणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे. आणि हे पाळलं जाईल याची काळजी भूपेंद्र यादव घेतील, अश्विनी वैष्णव घेतील, कारण ते पक्षश्रेष्ठींच्या अतिशय जवळचे नेते आहेत. अमित शहांचे जवळचे मर्जीतले ते नेते आहेत, मोदींच्या मर्जीतले ते नेते आहेत. तेव्हा मी म्हणेन ती पूर्व असं फडणवीसांना करून चालणार नाही. हाच याचा अर्थ आहे कालच्या बैठकीचा. एक प्रकारे देवेंद्रजींना वेसण घालण्यात आलेली आहे. याचं कारण असं आहे की देवेंद्रजींनी जे अत्यंत अनेक चुकीचे निर्णय घेतले, त्यांनी राजीनामा दिला ते बरोबरच होतं. म्हणजे या पराभवाची मोठी जबाबदारी त्यांच्यावरतीच शिरावून पडेल. कारण सगळे महत्त्वाचे निर्णय देवेंद्रजी स्वतः घेत होते. बावनकुळे जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी देवेंद्रजींच्या संमतीने सगळ्याच गोष्टी होत होत्या. अनेक उमेदवार हे देवेंद्रजींनी निवडलेले होते हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की राम सातपुते यांचा पराभव झाला. माढ्यामध्ये निंबाळकरांनाच तिकीट द्यायचं, विजयसिंह मोहिते पाटलांना डावलायचं, कारण निंबाळकरांच्या विरोधात वातावरण होतं. आणि विजयसिंह मोहिते पाटील असतील जे भाजपमध्येच होते, त्यांच्या घराण्यात एकाला आमदारकीचं तिकीट भाजपने दिलेलं होतं. हे खरं असलं तरी विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज होते आणि त्यांना वाटत होतं की आपला क्लेम आहे आपल्या घराण्याचा. मग धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारण्यात आलं. मग त्यांनी राष्ट्रवादीच्या तर्फे उभे राहिले आणि विजयी झाले. माढ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये देवेंद्रजींची मुलाखत आहे निवडणुकीच्या अगोदर, आम्हीच जिंकू, कारण शरद पवारांनी तिथे काहीही काम केलेलं नाही आहे आणि निंबाळकरांनीच सगळं काम केलेलं आहे. म्हणजे पाणी योजना, नीरा देवघर असेल किंवा अन्य याची, या योजनेसाठीचं काम त्यांनीच केलं आहे, शरद पवारांनी काहीच केलं नाही असं म्हणत होते देवेंद्रजी. त्यानंतर तिथे काही तिथले जे नेते होते, साखर कारखान्याचे प्रमुख होते, त्यांच्या मागे चौकशी लावून मग त्यांच्याकडे आपल्याकडे ओढणं वगैरे हे सगळं त्यांनी प्रकार केले. माढ्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलं. जवळच्या माणसांना तिथे प्रचारासाठी पाठवलं, तळ ठोकायला सांगितलं, तरी देखील माढ्यामध्ये पराभव झाला. मग ही एक प्रकारची जिद्द होती का की कुठल्याही परिस्थिती कितीही विरोध असला तरी निंबाळकरांनाच तिकीट द्यायचं. याचा फटका बसला. म्हणजे पवार विरोधी राजकारणाचा अतिरेक केला की पवारांचा विरोध पवारांना तिथे खलास करायचं, खतम करायचं शरद पवार गटाला आणि निंबाळकरांनाच द्यायचं. मी म्हणतो निंबाळकरांना द्यायचं म्हणजे त्यांनाच द्यायचं. आता हे त्यांचे निर्णय अनेक चुकले हे आपण लक्षात घ्या. अनेक ठिकाणी जी तिकीटं देण्यात आली. दुसरी गोष्ट, देवेंद्रजींच्या जवळच्यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरुद्ध हीन स्तरावरची स्टेटमेंट्स केली.
अतिशय खालच्या पातळीवर जाऊन हे सहकारी बोलले आणि त्यांना देवेंद्रजींनी अडवलं नाही. त्यामुळे त्या दोन नेत्यांची सहानुभूती वाढत गेली. फडणवीसांना हे विचार करावा लागेल की पराभव का झाला याचा त्यांनाही देखील विचार करावा लागेल ना. अहो 23 होऊन तुम्ही 9 वर आलात. एवढा देशातला मोठा पक्ष, तुमच्यापेक्षा शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. तुम्ही ज्या काँग्रेसला तुच्छ लेखत होता त्या काँग्रेसला किती जागा मिळाल्या? जास्त जागा मिळाल्यात काँग्रेसला तुमच्यापेक्षा. ज्या विदर्भ तुमचा गड म्हणत होता भाजपचा आणि तुमचा स्वतःचा, तिथे विदर्भात फटका बसले तुम्हाला. 9 जागा केवळ आहे. आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना ती शिल्लक सेना असं म्हणत होता. मग आता शिल्लक भाजप असं म्हणायचं का? काय म्हणायचं मग? त्यामुळे ही तुच्छता, प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं, फालतू समजणं आणि तुमच्या सहकारी खालच्या पातळीची भाषा वापरणं. सदाभाऊ खोत घ्या, पडळकर घ्या, कितीतरी लोकांनी वाटेल तशी भाषा वापरलेली आहे या दोन नेत्यांबद्दल. खुद्द मोदींनी भटकती आत्मा असं म्हटलं. त्यामुळे आणखीन जेवायला या सगळ्या सहकार्याने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की विसंगती कशा आहेत त्याच्यात. एक तुम्हाला सांगतो की फडणवीसांच्या बातम्या आल्या की फडणवीसांनी विक्रमी सभा घेतल्या आहेत. म्हणजे फडणवीसांना यशच मिळालं. मोदींचं खूप लोकांवरती गारूड आहे. मोदींच्या सभांची डिमांड आहे आणि म्हणून मोदींच्या सभा इथे होतात आणि नेहमीच जास्त सभा होत आल्या असा युक्तिवाद देवेंद्रजींनी केला. आणि मोदींच्या सभामुळे एक व्हायब्रन्सी येते प्रेक्षकांमध्ये, जे मतदारांमध्ये चैतन्य येते, मंत्रमुग्ध होतात. असं फडणवीस निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे प्रचारादरम्यान दिलेल्या मुलाखतींमधून सांगत होते. ही व्हायब्रन्सी काय दिसली तुम्हाला? ज्या ठिकाणी मोदी गेले तिथे पराभव झालेले आहे. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी देवेंद्रजी गेले तिथे आडवे झालेले भाजपचेच काय त्यांच्या मित्रपक्षाचे उमेदवार. कसली व्हायब्रन्सी सांगताय तुम्ही? तुम्ही जे गोष्टी बोलत आहात, तुम्ही असं म्हणत होतात की संविधानाचा जो मुद्दा, जे फेक नॅरेटिव्ह केलं आणि फेक नॅरेटिव्ह जरी कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही. कारण आम्ही संविधान बदलणार नाही. आम्ही 2014 आणि 2019 एवढं बहुमत मिळून सुद्धा भाजपने संविधान बदललं का असं तुम्ही म्हणत होता. पण देवेंद्रजी, तुम्ही संविधान बदलणार अशी का भीती व्यक्त झाली? याचं कारण तुमच्याच पक्षातले माजी मंत्री असतील किंवा बडे नेते 4-5 लोकांनी अशा प्रकारची वक्तव्य केली म्हणून विरोधी पक्ष म्हणाले. आणि ते म्हणाले की 400च्या 5 गोष्टी कशासाठी करताय तुम्ही? संविधान बदलण्यासाठी. आणि त्याला पूरक वक्तव्य तुमच्याच लोकांनी केली. हे तुम्ही सांगत नव्हतं. तुमच्या चुका तुम्ही सांगत नव्हता. आणि तुम्ही म्हणालात की लाभार्थी फॅक्टर, किंवा आम्ही काम केलं, आम्ही घरं दिलेत, आम्ही उज्ज्वला गॅससाठी सिलेंडर दिलेले आहेत, आम्ही लोकांच्या खात्यात ते रकमा दिलेल्या आहेत. त्यामुळे हा जो लाभार्थी आहे तो आमच्या बाजूने येईल. आणि या योजनांचे फायदे दलित, महिला, अल्पसंख्य, ओबीसी, मुस्लिम लोक हे सगळ्यांना दिले आहेत. त्यामध्ये योजनांमध्ये आम्ही काही फारकत केलीच नाही कोणामध्ये. आम्ही योजनांमध्ये कशी फारकत करता येईल? तुम्ही काही उपकार केले का? कुठल्याही योजनेचे लाभ सगळ्यांना सारखेच द्यावे लागतात तुम्हाला. काहीतरी एक निकष ठेवला की अशी फारकत करताच येत नाही. तो मुद्दाच नाही आहे. काँग्रेसने कधी अशी फारकत केली होती का? म्हणजे सगळे लाभ आहेत ते मुसलमानांना द्यायचे, बाकी कोणाला द्यायचे, असं केलं आहे काँग्रेसने? काँग्रेसने असं केलं आहे का की काही लाभ फक्त दलितांना द्यायचे आणि उच्चवर्णीयांना पूर्ण डावलायचंच? दलितांसाठी विशेष घटक योजना किंवा या योजना असतात, पण सर्वसाधारण योजनांमध्ये अशी फारकत काँग्रेस काय कुठल्याच पक्षाने केली नाही. तर तुम्ही काही उपकार केले नाहीत या बाबतीत. तेव्हा तो युक्तिवाद हा करताच येणार आहे. तुम्ही असं म्हणत होतात की दलित, ओबीसी, अल्पसंख्य हे या फेक नॅरेटिव्हला, फेक म्हणत होते ते, याला बळी पडणार नाही. आणि ते मला दिसतंय की ते आम्हालाच मतदान करणार. पण तसं केलं नाही मतदान.
फटका बसला तुम्हाला, याचा अर्थ ते नॅरेटिव्ह फेक होतं का? फेक नॅरेटिव्ह नव्हतं, ते लोकांना भीती वाटत होती त्याची. आणि जर तुम्ही दलित आणि अल्पसंख्य असतील, ओबीसी यांचं कल्याण केलं असेल, यांचा उद्धार केला असेल, तर तुम्हाला त्यांनी मतदान का नाही केलं? म्हणजे तुम्हाला जर मतदान केलं तर तुमच्या सगळ्या योजनांचं ते वैशिष्ट्य, योजनांचा परिणाम, तुम्ही विकास केला म्हणून तुमचा विजय झाला असं म्हणायचं. त्यामध्ये तुम्ही फेक नॅरेटिव्ह तुम्ही जे तयार करता, हिंदू बहुसंख्य जे आहेत त्यांना घाबरवून सोडायचं मुसलमानांपासून, मुस्लिम लोकसंख्या वाढती आहे, सगळे मुस्लिम म्हणजे पाकिस्तानवादी आहेत, ते दहशतवादी आहेत, अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह कोण करत होतं? आसामचे मुख्यमंत्री कुठल्या भाषेत बोलतात? मंगळसूत्र हिसकावून घेतलं जाईल, तुमचं सोनं नाणं जप्त केलं जाईल, हे फेक नॅरेटिव्ह तुमच्याच नेते करत होते ना. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस तुम्ही काही बोलला नाही. म्हणजे तुम्हाला जर अपयश आलं तर तो मात्र विरोधी पक्षांनी केलेल्या फेक नॅरेटिव्हचा प्रभाव. जर तुम्ही लाभार्थी, तुमचं जे संपूर्ण लाभार्थी मॉडेल आहे, तुम्ही वेगवेगळ्या योजनांमुळे लोकांना खरोखरीच फायदे मिळवून दिले, तर त्यांनी मतदान तुम्हाला का केलं नाही या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यामुळे चुकीचा युक्तिवाद फडणवीस तुम्ही करू नका, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की फडणवीस असं म्हणाले की विरोधक निर्लज्जपणे खोटं बोलतात. निर्लज्जपणे असा शब्द फडणवीसांनी वापरला. हाच शब्द जर आम्ही लोकांनी किंवा शरद पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार असं कधीच बोलत नाही, यांनी वापरला तर मात्र हे म्हणतात की काय शब्द वापरता तुम्ही म्हणून. आता निर्लज्जपणा असा शब्द वापरायचा असेल तर मोदी साहेब असतील, किती खोटं बोललेत. देवेंद्र साहेब यांनी अनेक गोष्टी अशा चुकीच्या नाही सांगितल्या. आता मी तुम्हाला सांगतो की खोटं कोण बोलत आहे किंवा खोट बोलत नाही असं आपण म्हणायचं. देवेंद्रजी काय म्हणाले होते फडणवीस साहेब की मी 2 पक्ष फोडले, मी पुन्हा आलो आणि 2 पक्ष फोडून आलो, असा पराक्रम केल्यासारखं दाखवलं ते. उलट अमित शहानी त्यांना कॉन्ट्राडिक्ट केलं, विरोधी बोलले. ते म्हणाले की या दिल्लीचा काही संबंध नाही याच्याशी, आमचा काही संबंध नाही. शरद पवारांचं पुत्री प्रेम म्हणजे सुप्रिया सुळेंवरती त्यांचं विशेष प्रेम, म्हणजे अजित पवारांना त्यांनी डावललं, आणि उद्धव ठाकरेंचं आदित्य ठाकरेवरचं प्रेम म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना दुखावलं आणि म्हणून हे पक्ष फुटले गेले, आमचा काही संबंध नाही त्याशी. मग देवेंद्र म्हणतायत की मी पक्ष फोडले आणि अमित शहा म्हणाले की आमचा काही संबंध नाही. मग याच्यातलं खरं कोणतं? मग खोटं कोण बोलतं आहे? जर अमित शहा खोटं बोलत असतील तर देवेंद्रजी सांगतील का अमित शहा खोटं बोलताय? तुम्ही सांगण्याचं धाडस आहे तुमच्यामध्ये? विचार करा तुम्ही. आता दुसरी गोष्ट, वंचितांबद्दल मध्ये मोदींबद्दल सहानुभूती आहे. अरे सहानुभूती कुठे व्यक्त झाली? ही शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचित, दलित, ओबीसी सर्व नाराज आहेत. जाती जातीमध्ये भांडणं कोणी लावली? आज मनोज जरांगे हे काय म्हणतायत? मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांबद्दलची भावना काय होती? आणि मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्याबरोबर ओबीसींना कोणी एकदम हे केलं, ओबीसींना आपल्या एकदम उपोषणाला बसवणं, आंदोलनाला बसवणं, हे कोण होतं त्याच्या मागे? हे लोकांना माहिती आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण करण्यामध्ये कोणाची कॉन्ट्रीब्युशन मोठी आहे? महाराष्ट्रातलं वातावरण संपूर्ण अशा प्रकारचं बिघडवायचं आणि पुन्हा म्हणायचं की सामाजिक सोशल फॅब्रिक बिघडत आहे, महाराष्ट्रात सामाजिक शांतता बिघडते, आपणच काही वातावरणातला सरोखा नष्ट करायला मदत करायची, नष्ट करायचं आणि मग म्हणायचं की सामाजिक शांतता भंग पावते, सोशल फॅब्रिक हे होते म्हणून असं आपणच म्हणायचं. हे लोकांच्या लक्षात येतं आहे. फडणवीसजी तुम्ही लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट आहे की ते म्हणतात की आमच्या लोकांची क्रेडिबिलिटी म्हणजे भाजपची क्रेडिबिलिटी जास्त आहे. प्रत्यक्षात असं दिसून आलं, भाजपच्या जागा कमी झाल्या. आता ते म्हणाले की वोट पर्सेंटेजमध्ये फारसा फरक नाही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये. आधी काय म्हणत होता तुम्ही? महाविकास आघाडी दिसणारच नाही, 45 जागां 45+ टार्गेट होतं. आता महाविकास आघाडीने तुमच्यावरती मात केली, जास्त जागा म्हणजे 30 जागा महाविकास आघाडीच्या आणि +1 विशाल पाटलांची जागा, 31 जागा त्यांच्याकडे.
आणि तुमच्या जागा महायुतीच्या केवळ 17 आहेत. हे लक्षात घ्या. भाजपच्या आणि महाविकासच्या टक्केवारीमध्ये फरक जरी कमी असला तरी तुम्ही हे सांगत नाही की केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे. आणि महानगरपालिकांच्या, जिल्हा परिषद अनेक निवडणुका तुम्ही होऊनच दिल्या नाहीत, कारण वातावरण महायुतीच्या विरोधात आहे. आणि या निवडणुका घेतल्या तर तिथे आपल्याला फटका बसेल. म्हणून ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिथे जिथे तुम्ही निवडणुका स्थगितच करून ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणचे जे माजी नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना निधीच मिळत नाही आहे. उलट सत्ताधारी पक्ष जो आहे, म्हणजे भाजप, शिंदे गट किंवा अजितदादांचा गट, त्यांना सगळे फंड मिळत आहेत, कारण त्यांची सत्ता येते. अशा विषम स्पर्धेमध्ये पैसा नसताना, सत्ता नसताना महाविकास आघाडीने तुमच्यापेक्षा जास्त यश मिळवलं आहे. अशा वेळी महाविकास आघाडीने विजय मिळवलेला आहे, म्हणून तुम्ही त्यांचं अभिनंदन करा. खरं म्हणजे की झालं, आमच्या चुका झाल्या, आम्ही तुम्हाला तुच्छ लेखलं, आम्ही तुम्हाला फालतू समजलो, तुम्हाला दुय्यम लेखलं. पण फडणवीस हे करणार नाही, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये बघा, हे काय म्हणत होते की आमच्याकडे विस्तारक आहेत, आमच्याकडे वॉरियर्स आहेत, आमच्याकडे 50 प्रमुख आहेत, एवढी यंत्रणा आहेत. मग ती इफेक्टिव्ह का नाही झाली लोकसभेला? त्याचा परिणाम का नाही दिसला? रामनवमीला यावेळी अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर एवढे पोस्टर्स, एवढी बॅनर्स लागली, एवढी इन्व्हेस्टमेंट यांनी केली, एवढा प्रचार केला देशभर, महाराष्ट्रात. मग त्याचा का नाही परिणाम दिसला? इतका पैसा तुम्ही खर्च केला, परिणाम काही दिसत नाही. याचा अर्थ इथला शेतकऱ्यांचा आक्रोश असेल, कामगारांचा आक्रोश असेल, असंघटित मजुरांचा आक्रोश असेल, बेरोजगार तरुण तरुणींचा आक्रोश, पेपरफुटीच्या समस्येचा आक्रोश, परीक्षा होऊनही भरती न होणं याबद्दलचा संताप, विषमता, हे प्रश्न तुम्ही प्रचारातच आणले नाही. तुम्ही काय करत होता की हे प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरे मांडत होते, महाराष्ट्रातनं बाहेर उद्योग जात आहेत, रोजगार जातोय, तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल तुच्छतेने काहीतरी बोलणं, त्यांच्याबद्दल व्यक्तिगत निंदानालस्ती त्यांची करणं, टीका टिप्पणी करणं, उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्तिगत काहीतरी बोलायचं, अमोल कीर्तीकर निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मागे ईडी लावायचे, हे प्रकार तुम्ही केले. तुम्ही त्या मुद्द्यांना शरद पवारांच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या किंवा त्यांच्या पक्षांनी जे मुद्दे उपस्थित केले, नाना पटोले असतील त्यांच्या सहकारी महाविकास आघाडीने, त्या मुद्द्यांना, त्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही. पण ते प्रश्न असे होते की ते इतके संताप होता, विशेषतः ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात इतका संताप दिसत होता की तो पृष्ठभागावरती आला. लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न डावलून तुम्ही केवळ पक्ष फोडणं, लोकांच्या मागे इड्या लावणं आणि विरोधी पक्षांना बदनाम करणं, सर्व प्रकारे चिखलफेक करणं, त्यांची निंदानालस्ती करणं, यामध्ये धन्यता मानली. अशा प्रकारे राजकारण करू नये कोणी. द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण फडणवीस तुम्ही केलं. असं राजकारण तुमच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी यापूर्वी केलेलं नव्हतं. गोपीनाथ मुंडे असे नव्हते, प्रमोद महाजन असे नव्हते, उत्तमराव पाटील तुमचे असे नव्हते, कितीतरी चांगले नाही, हसू अडवाणी तुमचे असे नव्हते. तुम्ही तुमच्याच नेत्यांना एकनाथ खडसेंच्या मागे कशा चौकशा लावल्या? आता एकनाथ खडसे तुमच्या पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत, तिथे तुम्ही फडणवीस आणि महाजन उत्साह दाखवत नाही. त्यांची वाट कशी अडवली जाईल हे बघतायत. पण एकनाथ खडसेंनी सुद्धा आता प्रयत्न केले आणि त्यांच्या पक्षाला त्या भागात रावेर वगैरे त्या ठिकाणी यश मिळालेले, तरी देखील त्यांची वाट अडवायची. पंकजा मुंडे यांचा सुद्धा पराभव झाला. आता पंकजा मुंडेंचाच नेमका कसा पराभव झाला मला माहीत नाही, पण तो पराभव झाला. या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीस हे कशा प्रकारे करतायत. आता दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे हे आमचे नेते, त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवणार वगैरे म्हणायचं. पण बघा, हिंगोलीचा शिंदेंनी जाहीर केलेला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेला उमेदवार तुम्ही बदलायला हवा. सलग 5 वेळा भावना गवळी विजयी झाल्या होत्या. त्यांची कॅन्डिडेटसी तुम्ही बदलायला लावली. तुम्ही हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करायला तुम्ही उशीर लावला. उस्मानाबाद कोणाला सुटणार महायुतीमध्ये, याबाबत तुम्ही निर्णय लवकर घेतला नाही.
अशोक चव्हाण यांना घेऊन तुम्ही पायावरती धोंडा पाडून घेतला. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला चुका सांगतोय एका पाठोपाठ एक, इतक्या चुका सांगतो की या फडणवीसांनी केलेल्या आहेत. म्हणजे पक्ष फोडणं, सगळ्यांच्या मागे चौकशा लावणं, जे भ्रष्ट आहेत त्यांना आपल्याबरोबर घेऊन पवित्र करून घेणं, अजितदादा, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ यांच्यासारख्यांना बरोबर घेणं, संजय राठोड यांच्यावर आरोप करणं आणि मग शांत बसणं, मग आपल्याकडे येऊन त्यांना मंत्री म्हणून घेणं, त्यांच्याच मतदारसंघात काही इव्हेंट्स करणं, त्यांचा गौरव करणं, नवनीत राणा यांच्यासारख्या अतिशय ज्याला म्हणतो की अविचारी व्यक्तीला च्या मागे तुम्ही उभे राहिलात. केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरती त्या टीका करत होत्या म्हणून तुम्ही काही बोलला नाही. तुम्ही निवडणूक होऊन झाल्यावरती फटका बसल्यानंतर जी एक बैठक झाली त्या सभेमध्ये तुम्ही सांगितलं की आपण आपल्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी सुद्धा बोलताना विवेक ठेवला पाहिजे, विचार ठेवला, संयम ठेवला पाहिजे. नितेश राणेंचं तुम्ही नाव मग घेतलं. मी किती दिवस सांगतोय तुम्हाला, वाटेल ते बोलतायत नितेश राणे, निलेश राणे, नितेश राणे, आणि तुम्ही काहीही त्याबद्दल बोलत नव्हता, काही प्रतिक्रिया करत नव्हता, तुम्ही देत नव्हता. हे काय चाललंय हे तुम्ही लक्षात घ्या. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यानंतर मी तुम्हाला हे सांगतोय की एवढे पक्ष फोडून सुद्धा भारतीय जनता पक्षाचा वोट शेअर काही वाढत नाही. उलट तो जो वोट शेअर आहे तो आपण बघितलं तर 2019ला 27.84% होता आणि 2024ला 26.18 किंवा 26.10. म्हणजे वोट शेअर मतदानाचा टक्का कमीच झाला भाजपचा. मग एवढं साधलं तुम्ही, हे पक्ष फोडून काय झालं. आणि उलट जर विचार केला आपण तर ज्या 2 शिवसेनांचा टक्का वोट शेअर लक्षात घेतला तो 30%. म्हणजे भाजपपेक्षा एकत्रित सेनेचा टक्का, मतदानाचा टक्का 30%. NCP दोन्ही एकत्र केले तर तो 2024चा त्यांचा हिस्सा 14% आहे. म्हणजे बघा एवढं करून तुम्हाला काय साध्य झालंय. तर NCP मध्ये जो अजितदादा गट जो आहे तो त्याला नामोहरम केलं शरद पवारांनी. अजित पवारांवरती अन्याय झाला असं तुम्ही म्हणालात आणि केवळ सुप्रियाताईंवरती शरद पवारांची मेहरबानी झाली असं म्हणालात. पण बारामतीचा काय निकाल लागला तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात की नाही ते सांगा. शरद पवारांनी सभ्यतेची मर्यादा ठेवून ज्या प्रकारे प्रचार केला, ज्या प्रकारे मुद्दे शेतकऱ्यांचे मांडले, तरुणांचे मांडले मुद्दे, ते लोकांना भावले हे लक्षात घ्या. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आर्थिक आणि सामाजिक प्रश्न मांडले. भले त्यांनी सुद्धा आक्रमकपणे टीका केली असेल, पण हे मुद्दे त्यांचे नेते मांडत होते हे आपण लक्षात घ्या. सुषमा अंधारे मांडत होते सामाजिक समस्या वेगवेगळ्या. संजय राऊत अंगावर घेत होते, कुठलाही भय न बाळगता. म्हणजे एवढं पक्ष फोडूनही भाजपचा फायदा काय झाला, काहीही फायदा झाला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे सगळे जे काही राजकारण फडणवीसांनी केलं. आता फडणवीस असं म्हणाले की तुम्ही 50 वर्ष सहकार क्षेत्र चालवलं, पण तुम्हाला जे जमलं नाही ते मी केलं. आता हे आढ्यता नाही आहे का. सहकार क्षेत्र काँग्रेस असो राष्ट्रवादी एकच होतं, काँग्रेस राष्ट्रवादी तेव्हा. त्या सहकार क्षेत्रात बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील हे काँग्रेसमध्ये सुद्धा. अशोक चव्हाण त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. यांनी सहकार क्षेत्र ज्या लोकांनी वाढवलं किंवा त्याला मदत केली, यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत, त्यांनी काही सहकार क्षेत्र वाढवले. शंकरराव कोल्हे कुठल्या पक्षाचे होते. हे सगळे नेते सहकार महर्षी काँग्रेसमधलेच होते. पण तुम्ही काहीही केलं नाही असं म्हणायचं आणि अमित शहांचा गुणगौरव करायचा की ते सहकार मंत्री झालेत म्हणून. हा काय प्रकार आहे. हा गर्व आहे. हा गर्व आता लोकांनी उतरवला आहे. तरी सुद्धा तुमचा गर्व जर जात नसेल तर विचार करावा लागेल की तुम्हाला विधानसभेमध्ये काय होईल. विधानसभेमध्ये तुम्हाला हे करताना सगळं आपलं धोरण किंवा आपले विचार बदलावे लागतील. मी अनेक आकडेवारी इथे तुम्हाला सांगू शकतो की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सर्वंकष अपयश असं दिसतं. एक तुम्हाला सांगतो काही मुद्दे.
साधी गोष्ट म्हणजे भाजपचे अनेक मंत्री, समजा कपिल पाटील असतील, भारती पवार, अनेक मंत्री पराभूत झाले. रावसाहेब दानवे माजी प्रदेशाध्यक्ष अनेक वर्ष निवडून आले, ते पराभूत झाले. बडे बडे नेते भाजपचे पराभूत झाले. विदर्भ हा जो नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचा गड, तिथे पराभूत झाले भाजप. शिवाय मी तुम्हाला सांगतो, जी अशा आकडेवारी आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे भाजप आणि शरद पवार आणि भाजप आणि काँग्रेस यांची लढाई झाली. हे बघा, 15 ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस लढाई झाली, 11 ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला. शरद पवार आणि भाजप अशी लढाई 8 ठिकाणी झाली, 6 जागा भाजप हारली, तिथे शरद पवार जिंकले. ज्या शरद पवारांना तुम्ही तुच्छ रेखत होता, संपलं त्यांचं राजकारण म्हणत होतात, पण तुमचंच राजकारण त्यांनी संपवलं एक प्रकारे, फटका दिला निदान एवढं तरी तुम्ही कबूल करा. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांची 5 जागांवरती लढाई झाली थेट, त्यापैकी 3 जागा भारतीय जनता पक्ष जिंकला. याचा अर्थ असा आहे की भाजपला खूप फटका बसला सर्व पद्धतीचा, महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी. मग विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, सगळीकडे भाजपला किंवा फटका बसला. मग मित्रपक्षांना फटका बसला. तुमची मतं ट्रान्सफर झाली नाही. म्हणजे भाजपची अजितदादांकडे, भाजपची शिंदेंकडे, यांच्याकडे ज्या पद्धतीने मतं ट्रान्सफर व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ट्रान्सफर झाली नाही. म्हणून एकमेकांवर महायुतीतले नेते आरोप करत आहेत. आणि हे लक्षात घ्या तुम्ही, त्या उलट महाविकास आघाडीची मतं ट्रान्सफर झालेली आहे. मग तुम्ही एवढा शास्त्रशुद्ध निवडणुकीचा विचार करता, एवढे आकडे घेऊन बसता, एवढी तुमची वॉर रूम आहे, हे सगळं जरी असलं तरी मग तुम्हाला अपयश का आलं. आता विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकामध्ये याच पद्धतीने जर काम झालं तर मात्र तुम्हाला फटका बसू शकेल. आणि आज जर बघितलं तर महाविकास आघाडी तुमच्या पुढे आहे. बघा, 31 जागा महाविकास आघाडीच्या, तुम्ही जर 31 गुणिले 6 केलं ते 180च्या पलीकडे जातं. तसंच्या तसं विधानसभेत होत नाही, हे कबूल आहे मला. पण आज तुमच्या पुढे खूप आहे, महायुतीच्या पुढे सर्वंकष सत्ता तुमच्याकडे आहे, पैसा तुमच्याकडे आहे, तपास यंत्रणा तुमच्याकडे आहे. सगळ्यांचा छळ करू शकता तुम्ही, मानसिक छळ करू शकता तुम्ही, सगळ्यांना सतावू शकता, त्रास देऊ शकता. मीडिया तुमच्या बाजूला आहे, निवडणूक आयोग तुमच्या बाजूला आहे, राज्यपाल तुमच्या बाजूला आहे, विधानसभा अध्यक्ष तुमच्या बाजूला आहे. तरी देखील भाजपचा पराभव झाला आहे. आणि याची याचा सिंहाचा वाटा, या पराभवाचा देवेंद्र फडणवीसांना स्वीकारावाच लागेल. नैतिकदृष्ट्या त्यांनी तो स्वीकारला आहे, पण स्वीकारणं भागच होतं त्यांना. आणि आता ते याच पद्धतीने पुन्हा सुडाने आणि द्वेषाने पछाडलेलं राजकारण करतील. विरोधकांचा सामना करताना सुडाचं किंवा द्वेषाचं राजकारण ते करतील तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. पक्षांतर्गत बड्या नेत्यांना बाजूला ठेवून फक्त मीच म्हणेन ही पूर्व दिशा, मी म्हणेन त्याच पद्धतीचं राजकारण आपण करायचं, असं केलं तर त्याचा फटका बसेल. मी एकच उदाहरण शेवटचं सांगतो की पक्षातले जे जुने जाणते नेते आहेत त्यांना तुम्हाला बरोबर घ्यावं लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल, त्यांचा सन्मान करावा लागेल. कितीतरी नेते आहेत, मी नाव सांगत नाही, एक उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणताय की आम्ही जुन्या नेत्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्यक्षात काय झालं, शपथविधीच्या वेळी मोदीजींचा जो शपथविधी झाला त्यावेळी जुन्या बड्या नेत्यांना, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना साधं आमंत्रण देखील नव्हतं. बड्या उद्योगपती नव्हतं, सेलिब्रिटीज नव्हतं, पण महाराष्ट्रामध्ये भाजप तळागाळात पोचवण्यासाठी जे राबले ते भाजपमध्येच सभ्य सुसंस्कृत ज्येष्ठ नेते त्यांना साधं आमंत्रण सोडलं. हे मी तुम्हाला सांगतो, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला या पराभवापासून काही शिकायचं असेल तर त्यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावं, ते करतीलच. नम्रता धारण करावी आणि विरोधी पक्षांना सुद्धा एक
काही जागा आहे महाराष्ट्रामध्ये, हे लक्षात ठेवावं, संयम ठेवावा आणि मग जो काही सामना रंगेल तो रंगेल. विरोधक आणि सत्ताधारी यांचा सामना होईल, पण चुकांपासून जर शिकले नाही भारतीय जनता पक्ष किंवा महायुती, तर विधानसभेमध्ये त्यांना पुन्हा असा सणसणीत फटका बसेल. मी तुम्हाला सांगतो, सोशल मीडिया बघितला तर महायुतीच्या नेत्यांबद्दल, म्हणजे शिंद्यांबद्दल, अजितदादांबद्दल आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रचंड असंतोष आहे लोकांमध्ये, प्रचंड असंतोष आहे. तुम्ही बघा, फीडबॅक घ्या तुम्ही. हे माझं मत सांगत नाही, तुम्ही बघा सोशल मीडियावर, प्रत्यक्ष लोकांशी बोला तुम्ही. लोक नाराज आहेत, शेतकरीचा संतापलेला आहे, तरुण संतापलेला आहे. हे नीट एक्झाम हे त्याचं ताजं उदाहरण आहे. याबद्दल मी जास्त सांगत नाही, पण फडणवीसांना आता भाजपनीच व्यसन, पक्षश्रेष्ठींनी व्यसन घातली आहे असं दिसतं आहे. याचा रिझल्ट काय होईल मला माहीत नाही, पण विधानसभेमध्ये भाजपला वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागेल, नाहीतर पुन्हा एकदा जोरात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.